तर शासनाकडून पुरवले जाणारे धान्य निकृष्ट दर्जाचं ठरलेलं आहे। धान्य पुरवणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कारवाईची मागणी होतीये। पालघर जिल्ह्यातली ही घटना आहे। पालघर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये शासनाकडून बालक स्तनदा माता गरोदर महिलांना पुरवले जाणारे जे धान्य आहे ते निकृष्ट दर्जाचं असल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। डहाणू काही अंगणवाड्यांमधून काही लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात किडे असल्याची बाब समोर आली असून धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होतीये। ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी त्यांचं कर्तव्य बजावायला पाहिजे त्या पद्धतीने ते बजावत नाहीत। पुरवठा झाल्यानंतर जर त्या सेविकांच्या माध्यमातून डिपार्टमेंटनी हे सुमोटो कारवाई करायला पाहिजे होते, पण तसं झालं नाही। पत्रकारांच्या माध्यमातून ह्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतरही 4-5 दिवसानंतर या सडलेल्या धान्यांचे सॅम्पल घेतले नाही, टेस्टिंग केले नाही आणि वरिष्ठ कार्यालयात सुद्धा कळवलं नाही। हे अत्यंत अक्षम्य दुर्लक्ष आहे आणि यामुळेच या भागातलं कुपोषण वाढत आहे। आणि 3-8 अंगणवाड्यांमध्ये आहार वाटप केला होता। सेविकेने लगेच मला सांगितलं की चना खराब, मग तो चना मी परत घेऊन जायला सांगितलेला आहे आणि तो तेव्हाच 5 ठिकाणचा तर उतरवूनच घेतला नाही, तो परत घेऊन गेले आणि 3 ठिकाणचा जो राहिलेला आहे तो त्यांना ठेकेदाराला मी सांगितलेलं आहे की ते परत घेऊन जा, ते परत घेऊन जाणार आहेत आणि तो वाटपच करायला नाही सांगितलं आणि जेव्हा ते परत घेऊन गेल्यानंतर जेव्हा ताजा फ्रेश माल येईल तेव्हाच आम्ही वाटप करणार आहे।